महापालिका आणि पोलीस प्रशासन एकीकडे नायलॉन मांजाविरोधात ठिकठिकाणी कारवाईचा दावा करीत असले तरीही कारवाई फुसकाबार असल्याचे दिसले। सुमारे 18 लाख रुपयांचा नायलॉन मांजा पोलिसांनी बुलडोजर खाली तुडवीत नष्ट केला असला तरी उपराजधानीत पतंग उत्सवाच्या धामधुमीत 2 तरुणांचा हकनाक जीव गेला। एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासह अनेक जण जखमी झाले। 20 पेक्षा अधिक जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली। होडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदन शेषनगर येथे राहणारा रितेश अशोक गंध श्रीवार वय 27 हा मंगळवारी पतंग पकडण्यासाठी धावत असताना त्याच्या छातीत दुखायला लागल्याने तो औषध घेण्यासाठी दुकानात गेला, मात्र मेडिकल स्टोअर समोरच तो खाली पडला। मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले। पोलिसांच्या मते रितेश पतंग आणायला जात असताना त्याच्या छातीत दुखायला लागले। मेडिकलमध्ये हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला। दुसऱ्या एका घटनेत गिट्टीखदान परिसरात राहणाऱ्या सोहेल खान सलीम खान वय 20 हा युवक पतंग उडवण्याच्या आणि मांजा गोळा करण्याच्या नादात 5व्या मजल्याच्या टेरेसवरून खाली कोसळला। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। सीताबर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत शीतल खेडकर या दुचाकीने पोलीस ठाण्यात येत असताना MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजामुळे त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली। लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले। रोशनी अजय बागडे या मानकापूर उड्डाणपुलावरून जात असताना चेहऱ्यावर जखम झाली। विशेष म्हणजे त्यांनी हेल्मेट आणि गळ्याला दुपट्टा लपेटलेला असतानाही अपघात घडला। इतर जखमींमध्ये लता घोटाडे, अतुल वर्मा, सुमित नागपुरे, रंगा ठाकूर, रोशनी पक्किडे, अशोक चौरागडे, आयुर सोनवणे, प्रशांत राय आदींचा समावेश आहे।